Welcome to all student and good morning. Today we discuss the chapter number 4 of basic concepts in volumetric analysis, and this lecture is 3 sorry this lecture is number 3 of this chapter. So let us discuss. जनरली तुम्ही जेव्हा लॅबोरेटरीमध्ये जात असतात, लॅबोरेटरीमध्ये गेल्यानंतर तुम्ही स्टँडर्ड असं एक मिनिंग ऐकलं असेल की हे सोल्युशन स्टँडर्ड सोल्युशन तयार केलेलं आहे, स्टँडर्ड सोल्युशन तयार केलेलं आहे. तर जनरली स्टँडर्ड सोल्युशन काय असतं आणि स्टँडर्ड सबस्टन्स काय असतं हे आपण आज बघणार आहे. आता स्टँडर्ड सबस्टन्स जर आपण त्याची डेफिनेशन पाहिली तर अ मटेरियल विच कंटेन्स अ सबस्टन्स ऑफ आवर इंटरेस्ट विथ अ नॉन कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन हे नॉन आहे. म्हणजे आता तुम्हाला दिलेलं सोल्युशन 0.1 नॉर्मल आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतात की 0.1 नॉर्मलचं सोल्युशन दिलं आहे तुम्हाला KMnO4चं, 1 नॉर्मलचं सोल्युशन दिलं आहे KMnO4चं, 2 नॉर्मलचं सोल्युशन दिलं आहे KMnO4चं. अशा पद्धतीने ते तुम्हाला सांगितलं जातं. म्हणजे याचं काय ते सोल्युशन काय असतं, स्टँडर्ड असतं, बरोबर आहे. बाय युझिंग दिस स्टँडर्ड वी कॅन फाउंड आउट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्टन्स इन अ न्यू मटेरियल. मग आता या स्टँडर्ड सोल्युशनच्या मदतीने आपण एखादं अननोन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे डिटरमाइन करू शकतो. समजलं सगळ्यांना. म्हणजे तुम्ही टायट्रेशन करता तेव्हा एक सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला नोन असतं आणि जे प्रिपेअर आउट करतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला अननोन असतं. मग तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं की जे प्रिपेअर आउट करतायत किंवा जे सॅम्पल दिलेले आहे किंवा जे ॲनालाइट दिलेले आहे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे किती आहे, हे कोणाच्या मदतीने आपण करत असतो, नेहमी स्टँडर्ड सबस्टन्सच्या मदतीने करत असतो. आता देअरफॉर स्टँडर्ड हॅज द फॉलोइंग युजेस इन बायोकेमिस्ट्री. आता स्टँडर्डचं बायोकेमिस्ट्री लॅब स्टँडर्डचं मिनिंग काय असतं जनरली केमिस्ट्री लॅबमध्ये? टू प्रोव्हाइड अ रेफरन्स युजिंग विच वी कॅन डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन. एक रेफरन्स म्हणून तो यूज केला जातो स्टँडर्डचा. रेफरन्स म्हणजे काय? whose concentration is very well known. It's called as what? Reference solution. So it is useful for the determination of unknown concentration. To standardize the volumetric solution. Volumetric solution standardize करण्याकरता होतो. प्रिपरेशन ऑफ सेकंडरी स्टँडर्ड, म्हणजे सेकंडरी स्टँडर्ड सोल्युशन जर तुम्हाला तयार करायचं असेल लॅबोरेटरीमध्ये, पहिले प्रायमरी स्टँडर्ड तयार केलं जातं, प्रायमरी स्टँडर्डवरून सेकंडरी स्टँडर्ड सोल्युशन तयार केलं जातं. तर तुम्हाला ते सोल्युशन तयार करण्याकरता स्टँडर्ड सबस्टन्सची मदत होते. टू कॅलिब्रेट अँड इन्स्ट्रुमेंट, बरोबर आहे. मग स्टँडर्ड सोल्युशनच्या मदतीने आपण इन्स्ट्रुमेंट हे कॅलिब्रेट करू शकतो, बरोबर आहे. आता कंडक्टोमीटर आहे, pH मीटर आहे, हे स्टँडर्ड सोल्युशनचा सेल आपण त्याला डिप करतो आणि नंतर मग त्याचं स्टँडर्डायझेशन करत असतो, बरोबर आहे. मग या पद्धतीने स्टँडर्डायझेशन आपल्याला केलेलं असतं. आता आपण याच्यात पाहणार आहे प्रायमरी स्टँडर्ड सबस्टन्स. प्रायमरी स्टँडर्ड इज अ कंपाऊंड ऑफ सफिशियंट प्युरिटी फ्रॉम विच अ स्टँडर्ड सोल्युशन कॅन बी प्रिपेअर्ड बाय डायरेक्ट वेइंग अ क्वांटिटी ऑफ इट. आता प्रायमरी स्टँडर्ड इज अ कंपाऊंड ऑफ सफिशियंट प्युरिटी. याची प्युरिटी ही काय असते, नेहमी चांगली असते, बरोबर आहे, कम्पेअर्ड टू सेकंडरी स्टँडर्ड फ्रॉम विच स्टँडर्ड सोल्युशन कॅन बी प्रिपेअर्ड. म्हणजे स्टँडर्ड सोल्युशनवरून आपण प्रायमरी स्टँडर्ड सोल्युशन तयार करायचं बाय वेइंग ऑफ क्वांटिटी ऑफ इट. आता त्याची क्वांटिटी तुम्हाला नोन असते, ती क्वांटिटी आपण ती घ्यायची, ती मेजर करायची आणि 1 लिटर पाण्यामध्ये त्याला डीप करायचं, 1 लिटर पाण्यामध्ये त्याला काय करायचं आहे, डिझॉल्व करायचं आहे. अशा पद्धतीने आपण प्रायमरी स्टँडर्ड सोल्युशन हे तयार करत असतो विथ अ डेफिनाइट व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. द सोल्युशन प्रिपेअर्ड इज देन प्रायमरी स्टँडर्ड सोल्युशन. मग ते सोल्युशन जे तयार होईल पर्टिक्युलर वे करून किंवा पर्टिक्युलर वे ऑफ क्वांटिटी घेतल्यानंतर त्या सोल्युशनला तुम्ही काय म्हणणार, प्रायमरी स्टँडर्ड सोल्युशन. म्हणजे प्रायमरी स्टँडर्ड्स आर टिपिकली यूज इन अ टायट्रेशन. आणि त्या प्रायमरी स्टँडर्ड कुठे यूज केला होता, टायट्रेशनमध्ये. टू डिटरमाइन अन अननोन कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे. अननोन कॉन्सन्ट्रेशन सॅम्पलचं डिटरमाइन करण्यासाठी प्रायमरी स्टँडर्ड यूज केला होता. और इन अदर अनालिटिकल टेक्निक्स, ठीक आहे. प्रायमरी स्टँडर्ड शुड सॅटिस्फाय द फॉलोइंग रिक्वायरमेंट. आता हे प्रायमरी स्टँडर्ड जे असतात त्याच्यामध्ये काही रिक्वायरमेंट आहे की प्रायमरी स्टँडर्ड सोल्युशन तयार करण्यासाठी हे नेसेसरी आहे असं, किंवा मग काय रिक्वायरमेंट्स असेल ते आपण आता बघणार आहे. द सबस्टन्स शुड बी अनअल्टर्ड इन एअर ड्युरिंग वेइंग. आता जेव्हा तुम्ही वे करतात वेट बॅलन्सजवळ, तेव्हा तिथं एअरचं जे काही कॉम्बिनेशन असेल ते कसं आहे हे तिथं बघितलं गेलं पाहिजे, बरोबर आहे.
म्हणजे एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला एखादा कंपाऊंड, तर तो हायग्रोस्कोपिक नेचरहून त्याचं त्याचं डिझॉल्वेशन स्टार्ट व्हायला सुरुवात होते हायग्रोस्कोपिकचं. म्हणून अशा वेळेस तुम्ही तिथं एअर कंटॅमिनेशन नेहमी इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. आता जर एअरचं कंटॅमिनेशन झालं तुमचा वेचा प्रॉब्लेम होईल. म्हणजे वेट करताना सबस्टन्स मागे पुढे होत जातं. म्हणजे एकदा तुम्ही वेट केलं तर 1.2 आलं, नंतर वेट केलं 1.1 आलं. अशा पद्धतीने एअरच्या कॉम्बिनेशनमध्ये वेचं काय वेट बॅलन्स काय होऊ शकतं, चुकू शकतं. म्हणून ते त्याच्यामध्ये ते प्रायमरी स्टँडर्डमध्ये प्रायमरी रिक्वायरमेंट आहे की वेइंग हे चांगलं झालं पाहिजे. दिस कंडिशन इम्प्लाइज दॅट इट शुड नॉट बी हायग्रोस्कोपिक. आता याच्यामध्ये प्रायमरी स्टँडर्ड सोल्युशन करत असताना कंपाऊंड कधीच हायग्रोस्कोपिक नको, बरोबर आहे. हायग्रोस्कोपिक म्हणजे काय, मॉइश्चर कंटेंट. तो इझिली मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतो हवेमधलं आणि स्वतःचं काय करतो, लिक्विड स्टेटमध्ये रूपांतर करतो. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, हायग्रोस्कोपिक. मग हायग्रोस्कोपिक पाहिजे का, नाही. ऑक्सिडाइज बाय एअर नाही, ऑर अफेक्टेड बाय कार्बन डायऑक्साईड. आता मग हायग्रोस्कोपिक नको, ऑक्सिडेशन व्हायला नको, कार्बन डायऑक्साईडने अफेक्ट व्हायला नको. द स्टँडर्ड शूड मेंटेन अन अनचेंज कॉम्पोजिशन ड्युरिंग द स्टोरेज. आता हे जेव्हा काही स्टँडर्ड जे काही सोल्युशन तयार होणार आहे त्याचं कॉम्पोजिशन, जेव्हा तुम्ही कॉम्पोजिशन तयार करून जे काही सोल्युशन तुम्ही बनवलेलं असेल तर ते स्टोरेज करत असताना हे ॲज इट इज राहिलं पाहिजे, चेंज व्हायला नको. म्हणजे तुम्ही 8 तास स्टोरेज करताय, 9 तास स्टोरेज करताय, तर सोल्युशनमधले काहीतरी चेंजेस होतील आणि दुसरंच काहीतरी एखादा कंपाऊंड नवीन तयार होईल. अशा पद्धतीने तो व्हायला नको. म्हणजे सोल्युशनचं स्टँडर्ड हे ॲज इट इज पाहिजे, जितक्या वेळ तुम्ही ठेवणार तितक्या वेळ. It should have high relative molecular mass so that the weighing errors may be negligible. The precision in weighing in ordinarily 0.1 to 0.2 milligram for an accuracy of 1 part in 1000. It is necessary to imply samples weighing at least about 0.2 gram. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने ते सॅम्पल जे आहे, जे काही तुम्ही हाय मॉलिक्युलर मास डिटर्माइन करताय, बरोबर आहे. हाय मॉलिक्युलर मास डिटर्माइन करत असताना जे काही एरर येणार आहे ते निग्लिजिबल यायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे प्रिसिजन इन वेइंग 0.1 to 0.2 फॉर ॲक्युरसी 1 part in 1000. So it is necessary to imply samples weighing at least about the 0.2 gram. The substance should be readily soluble under the condition in which it is employed. जे काही सबस्टन्स घेणार तो सोल्युबल पाहिजे, बरोबर आहे. जे काही तुम्ही सॉल्वंट घेत असणार त्याच्यामध्ये should be preferably non-toxic. This is important. हा नॉन टॉक्सिक हवा, should not be expensive, जास्त महाग नसावा. should be preferably non-toxic, same as it is. The substance should be readily soluble under the condition in which it is employed. So this is repeated sentence. प्रायमरी स्टँडर्ड्स एक्झाम्पल. आता याचे एक्झाम्पल पाहू आपण. प्रायमरी स्टँडर्ड एक्झाम्पल आणि सेकंडरी स्टँडर्ड एक्झाम्पल आपण दिलेले आहेत. आता पहिले पाहणार आहे आपण प्रायमरी स्टँडर्ड एक्झाम्पल. म्हणजे यामध्ये पहिलं पाहू ॲसिड बेस रिॲक्शन. त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट दॅट इज Na2CO3 हा प्रायमरी स्टँडर्ड म्हणून यूज करू शकता तुम्ही. सोडियम टेट्राबोरेट Na2B4O7, पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट दॅट इज KHC2H4O4, कॉन्स्टंट बॉइलिंग पॉईंट हायड्रोक्लोरिक ॲसिड, पोटॅशियम हायड्रोजन आयोडेट दॅट इज KHIO3 ट्वाईस, बेन्झोइक ॲसिड दॅट इज C6H5COH. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, प्रायमरी स्टँडर्ड ह्याचं ॲसिड बेस रिॲक्शन करत असताना कुठले प्रायमरी स्टँडर्ड म्हणून यूज होतात त्याचं आपण हे एक्झाम्पल्स बघितले, बरोबर. कॉम्प्लेक्स फॉर्मेशन रिॲक्शन, त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट, सोडियम क्लोराईड, व्हेरियस मेटल्स, देन सॉल्ट्स डिपेंडिंग अपॉन द रिॲक्शन विच इज यूज. प्रेसिपिटेशन रिॲक्शन, सिल्वर नायट्रेट, सोडियम क्लोराइड्स, पोटॅशियम क्लोराइड्स, पोटॅशियम ब्रोमाइड फ्रॉम पोटॅशियम ब्रोमेट. So precipitation reaction, here the primary standard solution सिल्वर नायट्रेट वापरतो आपण, सिल्वर क्लोराईड सुद्धा वापरतो प्रेसिपिटेशन रिॲक्शन करताना. ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन असेल तर पोटॅशियम डायक्रोमेट आपण यूज करतो प्रायमरी स्टँडर्ड. मग पोटॅशियम ब्रोमेट, पोटॅशियम आयोडेट दॅट इज पोटॅशियम हायड्रोजन आयोडेट, सोडियम ऑक्झॅलेट, Na2CO4, आर्सेनिक ऑक्साईड आणि प्युअर आयन्स. म्हणजे अशा पद्धतीने सगळे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित ते पाहून घ्या, कारण की तुम्हाला MCQमध्ये विचारलं जाईल की एक प्रायमरी स्टँडर्ड म्हणून कुठलं सोल्युशन आपण याच्यामध्ये यूज करतो किंवा यूज करत नाही. सेकंडरी स्टँडर्ड सबस्टन्स.
Secondary standard is a chemical that has been standardized against primary standard for use in a specific analysis. Secondary standards are commonly used to calibrate the analytical method. आता सेकंडरी स्टँडर्ड इज जे काही आपण यूज करणार आहे याच्यामध्ये सेकंडरी स्टँडर्ड सबस्टन्समध्ये सेकंडरी स्टँडर्ड सबस्टन्समध्ये आपण जे काही यूज करणार आहे ते यूज करत असताना आपण काय काय बघितलं पाहिजे. इट इज यूज फॉर स्टँडर्डायझेशन. अ सेकंडरी स्टँडर्ड दॅट इज प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी फॉर स्पेसिफिक ॲनालिसिस. It follows that a secondary standard solution is a solution in which the concentration of dissolved solute has not been determined from the weight of the compound dissolved by the reaction of volume of the solution against the major volume of primary standard solution. अशा पद्धतीने आपण सेकंडरी स्टँडर्ड सोल्युशन तयार करत असताना लॅबोरेटरीमध्ये स्पेसिफिक ॲनालिसिस करून ते सोल्युशन तयार करा. ते तयार झाल्यानंतर आपण सेकंडरी स्टँडर्ड हे कशावरून फॉर्म करत असतो. सेकंडरी स्टँडर्ड सोल्युशन हे प्रायमरी स्टँडर्ड सोल्युशनवरून आपण ते जनरली तयार करत असतो. म्हणून प्रायमरी स्टँडर्डचा इथं रोल महत्त्वाचा आहे. सेकंडरी स्टँडर्ड इज अ केमिकल ऑर रिएजंट विच हॅज सर्टन प्रॉपर्टीज सच ॲज. आता इथं सेकंडरी स्टँडर्ड सोल्युशनमध्ये केमिकल्स ऑर रिएजंट्स विच हॅज सर्टन प्रॉपर्टीज. आता कोणत्या सेकंडरी स्टँडर्डच्या प्रॉपर्टी ते बघू आपण. इट हॅज लेस प्युरिटी दॅन प्रायमरी स्टँडर्ड. आता प्रायमरी स्टँडर्डपेक्षा सेकंडरी स्टँडर्डची प्युरिटी ही कमी असते. लेस स्टेबल अँड मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी स्टँडर्ड. लेस स्टेबल आहे बरोबर आहे पण मोर रिॲक्टिव्ह कोणापेक्षा प्रायमरी स्टँडर्डपेक्षा. म्हणजे स्टॅबिलिटी कमी आहे आणि रिॲक्टिव्ह जास्त आहे. म्हणून जनरली सेकंडरी स्टँडर्ड सबस्टन्स हा फक्त आणि फक्त ॲनालिटिकल टेक्निक्स जे काय असतात ते प्रिपेअर करण्यासाठी आपण यूज केलेलं असतं. बट इट सोल्युशन रिमेन स्टेबल फॉर अ लॉंग टाईम. टायट्रेटेड अगेन्स्ट प्रायमरी स्टँडर्ड. प्रायमरी स्टँडर्ड विरुद्ध आपण ते काय करत असतो पहिले टायट्रेट करतो. म्हणजे सेकंडरी स्टँडर्ड सोल्युशन प्रायमरी स्टँडर्डसोबत टायट्रेशन करता आणि त्याचं जे काही स्टँडर्ड आहे सेकंडरी स्टँडर्डचं ते किती कमी आहे किती जास्त आहे हे जनरली पाहिलेलं असतं बरोबर आहे. अशा पद्धतीने सेकंडरी स्टँडर्ड सोल्युशन हे कसं तयार करायचं हे आपण आज बघितलं. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघू आता. anhydrous sodium hydroxide that is NaOH, potassium permanganate that is KNO4 बरोबर आहे. KNO4 झाल्यानंतर मग स्टॅंडर्स क्लोराईड, नंतर मग आयोडीन, नंतर मग हायड्रोक्लोरिक ॲसिड, देन मग सल्फ्युरिक ॲसिड. मग अशा पद्धतीने आपण तिथं आपण ते बघू शकत असतो. मग आता हे बघत असताना एक्झाम्पल जे आपण ते सेकंडरी स्टँडर्ड सोल्युशनसाठी काय तयार केले हे आपण आता बघूच. सो आता प्रायमरी स्टँडर्ड, सेकंडरी स्टँडर्ड आणि स्टँडर्ड सोल्युशन काय हे आपण बघितले आज. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.